सकाळच्या वाजलेल्या 7 ते 7:30 आणि श्री चाललेला आहे आता क्लासला. त्याचा क्लास असतो 8 ते 9:30 ते 9:45 तास असतो आणि शाळेत परत 10ला तास चालू होतो. मुलांची 10वी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता पळणं चालू असतं. त्यांना दिवस उगवलेला पण कळत नाही, मावळलेला कळत नाही. रविवारीसुद्धा सुट्टी नसते बघा. आणि सकाळ सकाळी मी अशी देवाची गाणी लावते, छान वाटतं. आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं. हे पहा 7:38 झालेले त्यांचं गेलेलं आहे आणि एवढं भयंकर गरम होत आहे, हे बघू शकता तुम्ही. आत्ता सकाळचं सुद्धा एवढं गरम होत आहे, काय विचाराय नको. पाऊस पडायला पाहिजे, नाही पाऊस पडला तर मग आपलं काय खरं नाही. आणि जशी माणसाची बुद्धी तसा पाऊस पण झालेला आहे. शुभ सकाळ. चला, आज वार आहे सोमवार आणि माझा उपवास. श्रीचा डबा द्यायचा आहे आता. आणि मॅगीचं एक पॅकेट आणलेलं मी काल 100 रुपयाला. 10 असतात बहुतेक यात. आणि एकदम आणून ठेवलं की बरं पडतं. त्या आधीमध्ये काय नसलं सारखं मुलं म्हणतात काय तर दे काय तर दे. आणि हाय पुढं आणलेलं आहे क्रॅक जॅक, यांना आवडतो. श्रीला काय ते पतंजलीची ती मिल्क बिस्किट आवडतात, पण हे पण कधी कधी तर खातो तो. मग कितीला 95 रुपयाला. त्यात पण 10 पुढे असतात वाटतं, 5 रुपये वाचतात. खरं वाचायचा प्रश्न नाही, घरात आणून ठेवलं एखाद्या वेळेस जर काय नसलं तर मग खातात. इथं कसं आमच्या इथं दुकान पण जवळ नाही, लांब जायला लागतं, म्हणून मी आणून ठेवते. जवळ दुकान असले काय वाटत नाही, पण दुकान पण जवळ नाही. चला, आज वार सोमवार. पहिला मोबाईल चार्जिंग लावते, कारण की लाईट कधी पण जाऊ शकते आणि एकदा गेली तर संध्याकाळीच येणार. कारण पाऊस तर नाही आहे ह्यावर्षी, लाईट सारखं जाणार. आता पाऊस पडला की जरा काही टेन्शन नसतं, पण पाऊस पडायने जारतं की आता यावर्षी बोंबा आहे सगळी लाईटची. पाऊस पडायला पाहिजे. जुलै महिनासुद्धा असाच गेला. पाऊस पडतो का नाही टेन्शन आले. नाही पडलं तर पुढल्या वर्षी खूप अवघड आहे. कारण गेल्या वर्षी 7 महिने पाऊस पडलेला. मे महिन्यापासून पाऊस पडत होता, तरीसुद्धा म्हणजे एवढी पाण्याची टंचाई झाली. आणि जर आता ह्यावर्षी नाही पडला तर पाणी म्हणायची पाळी येईल. चला, आज मी तुम्हाला माझी शाबूची रेसिपी म्हणजे दाखवते मी कशी करते ती. आज खरं म्हणजे लाईट गेलेली आणि शेंगदाणेसुद्धा मी बारीक केलेलं नव्हतं. जो आपला ग्लास असतो त्यामध्ये मी शेंगदाणे आपल्या लाटण्याने बारीक केलं, कारण पर्याय नव्हता. पण शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक असला की शाबूमध्ये छान लागतो. तेल टाकलेलं 2-2.5 पळी, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, बटाटे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं. बटाटे मात्र आपल्याला चांगले करपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि इथं तेल थोडं जास्त झालं त्यामुळे मी काढत आहे. तर हे चपातीला वगैरे संध्याकाळी लावायला येतं, कारण शाबूत जर तेल जास्त झालं तर शाबू अजिबात चांगलं लागत नाही. म्हणजे ते कसं तर तेलकट लागतं आणि तशी शाबू जर तुम्ही खाल्ला तर मळमळायलाच लागतं. आणि या बटाट्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे बटाटे लवकर भाजतात. आता शाबूमध्ये थोडी साखर, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट जो करून घेतलेला मोठा तो घातला. आणि बटाटे मात्र एकदम मंद गॅसवर व्यवस्थित करपूस भाजून घ्यायची. त्यानंतर जी शाबू होती ती घातली. शाबू पण मी आता जास्त घालत नाही, कारण की श्री आधी कसं खात होता आणि आता खात नाही आहे. आणि मला पण जास्त शाबू आवडत नाही. आता या एवढ्या शाबूमधली पण ह्याने मी खाऊनसुद्धा श्रीला आणि पातेल्यावर शाबू राहिलेले होते. जे बारकं पातेलं असतं का, मी चहा करते तर तेवढं पातेल्यावर शाबू राहिलेले होते. तर आता शाबू करते. श्रीचा डबा दिलेला आहे, हे पण जेवणार आहेत आणि 3-3:30ला कामाला जाणार आहे. मग शाबू निवद वगैरे दाखवते देवाला. आणि शाबूबरोबर मी दही खाते. काही जण दूध खातात, ताक खातात, पण मी दहीच खाते. मला ते ताक पण चालतं, पण ताक काय नव्हतं. यांनी दह्याची पिशवी आणलेली होती. दही पण मी आता शक्यतो जास्त खात नाही आहे, कारण पित्ताचा त्रास होतो दह्यामुळे. आणि कसं होतं बघा, ते अंग पण खूप दुखतं दह्यामुळे, त्यामुळे शक्यतो जास्त खात नाही. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज आहे अमावस्या. आज बरं अमावस्या काल लागलेली. आणि देवांना अभिषेक वगैरे घातला. श्रीच्या अजून डबा द्यायचा. वाटाण्याची भाजी केल्या, चपातीचं पीठ मळलं आहे. अजून हे करायचं, चपात्या एवढ्या करायचे, कपडे धुवायचे. आज जाणार आहे मी आप्पाच्या वाडीला, आणि तसंच जाणार आहे शेताकडं आमच्या, कारण म्हसोबाला पण थोडा नारळ आणि दहीभात अजून येतं देऊन या म्हणलं. तर शेतात खूप दिवस झालं जायला नाही आहे, तर आज देऊन या म्हणलं.
कसं सासरे होते त्यावेळी सासरे दर अमावस्येला जाऊन सगळं नारळ वगैरे द्यायचे, सगळं करायचे. पण आता ते नसल्यामुळं म्हसोबाला नारळ दही भात किंवा अमावस्येचा घालतोच. त्यामुळे म्हटले ते आज सुट्टे तर जाऊन येऊ. चला, आमचा म्हसोबा कसा आहे काय आहे ते पण दाखवते आणि आप्पाच्या वाडीचं पण तुम्हाला दर्शन घडवून आणते. पण जायला आम्हाला दुपार होईल, कारण ह्यांची नाईट असल्यामुळे झोपणार पण आहेत, त्यामुळे जायला वेळच होणार आहे. चला, दुपारचे वाजलेले 2-2:30. जाणार आणि 3-3:15 जाणार आहे, बाहेर पडणार आहे. झोपलेले आहेत, मी पण पडले घर, मला काही झोप लागली नाही. कुठं जायचं असली की एक हुरहुर असते आणि श्री शाळेत नेऊसपर्यंत परत यायला पाहिजे, त्यामुळं लवकर जायला पाहिजे. भात लावलेला आहे मी, कारण रात्रीचा भात होता तो खाल्ला आम्ही सकाळी. आता म्हसोबाला दही भात न्यायचा आहे, यासाठी भात लावला आहे. आणि आता येते गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या आपल्याला भरपूर अशा सेवा पण करायच्या आहेत बघा. संकल्पित सेवा आपण करू शकतो गुरुपौर्णिमेपर्यंत. म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ करू शकतो, म्हणजे 21 पारायण आपण करू शकतो. किंवा तारक मंत्राचे आपण संकल्पित रोजचे 11 वेळा म्हणा तुम्ही तारक मंत्र, 21 वेळा म्हणा, असं म्हणजे आरती करा गुरुवार, म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत सकाळ संध्याकाळ आरती करा किंवा त्रिकाळ आरती करा. असं भरपूर अशा सेवा आपण करू शकतो. किंवा जप असेल, रोज 11 माळी जप, कोणती पण सेवा केली तरी चालेल. पण भरपूर अशा सेवा किंवा गुरुचरित्राचं पारायणसुद्धा आपण करू शकतो गुरुपौर्णिमेनिमित्त. कसं होतं बघा, इतर वेळी आपण काही करायचं म्हणतो होत नाही, आणि काहीतरी असलं असं, आता गुरुपौर्णिमा असली, स्वामी पुण्यतिथी असली की आपल्याला असं म्हणजे दत्त जयंती असली की त्या निमित्ताने कसं आपल्याकडनं काहीतरी सेवा ही होते. मग त्या निमित्तानं कसं होते की बाबा हे आहे म्हणून आपण खरं म्हणजे सेवा ह्या म्हणजे कायमच केल्या पाहिजे. खरं कसं होतं, आपण शेवटी संसारिक माणसं आहोत, काहीतरी कामं असतात किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना तर नाही जमत थोडं. कारण सकाळी गेलो, घरातलं आवरायचं, सगळं मुलांचं आवरायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, परत आल्यावर घरातलं आणि करायचं, आणि दिवसभर दुसऱ्याचे काम करून कंटाळा येतो. त्यामुळे शक्यतो होत नाही त्यांना. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तर करावं, आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनी जिथं काम करतात तिथं बसून जरी नामस्मरण केलं तरी चालतं. कारण शेवटी महाराजांनी पण सांगितलेलं आहे, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करा. नुसता प्रपंच करा नाही तर सगळं सोडा आणि माझ्याच पाठणं म्हणजे सेवा करत बसा, असं काय महाराजांनी सांगितलेलं नाही. जिथं तुम्ही काम करताय तिथं जर तुम्ही नामस्मरण केला तरीसुद्धा, आणि ती सेवा खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. कारण आपण आपला संसार सांभाळून परत आपण बाहेरचं काम सांभाळून जे करतो ते देवाला खूप आवडतं. कारण संसार आधी महत्त्वाचा आहे, त्यामुळं ते सगळं सोडायचं किंवा नवऱ्याला डबा नाही, मुलग्याला डबा नाही, त्यांना उपाशी ठेवायचं आणि आपण सेवा करत बसायचं, हे सुद्धा महाराजांना म्हणजे ती सेवासुद्धा मान्य होत नाही. सगळं सांभाळून जे आपण सेवा करतो त्या महाराजांना मान्य होतात. मग शेवटी नामस्मरणात तर खूप ताकद आहे. जिथं तुम्ही काम करता तिथं नामस्मरण केला तरीसुद्धा चालतं. सुट्टी होई नाव नसतं मी त्याला. नामस्मरण करत जावं खरं म्हणजे सगळ्यात बेस्ट नामस्मरण. आणि आपण कामावर असू किंवा घरात जेवण करत असू, धुणं धुत असू, भांडी घासत असू, जिथं असाल तिथं ते नामस्मरण केला तरीसुद्धा बास आहे. आणि असं काय नाही मोजूनच केलं पाहिजे किंवा माळ घेऊनच केलं पाहिजे, असं काय नाही. जसं आहे तसं नामस्मरण केलेलं ते सुद्धा खूप चांगलं. आणि सगळं सांभाळून करायचं बघा. घरात सासरे असतील किंवा आपलं बाहेरचं काम आहे, घरातलं काम आहे, सगळ्यांचं डबं वगैरे सगळं करून मग आपण आपल्या सेवा करायच्या. नाही तर सगळं ठेवायचं आणि बसायचं वाचत चर्चा तास, त्याला काय अर्थ नसतो. आणि तितकंच आपलं कर्म पण चांगलं पाहिजे सगळ्या ह्याला. तर चला, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सेवा या करायच्या आहेत. कारण कुठल्या तरी निमित्ताने काहीतरी होतं. आता मला तर बघूया काय शक्य होतं. मी तर शक्यतो आरती तर आरतीच करणार आहे, नाही तर नामस्मरण. कारण होत नाही घरातलं सगळं आणि होत नाही. अलीकडं मला दुकानाचं जायचं होईना झालं, एवढं लांब झाले, चालत जायचं आणि यायचं होईना झालं.
खरं दुकानात तर जायलाच पाहिजे. शेवटी आपला म्हणजे व्यवसाय आहे तो चालवला पाहिजे. आणि खूप चांगला व्यवसाय आहे आमचा थोडा. तर आमच्याकडनं थोडी टंगळमंगळ व्हायला लागलेलं आहे त्याला. कारण दुकान बंद ठेवून खूप म्हणजे चूक व्हायला लागलेलं आहे. दुकान बंद ठेवून उपयोग नाही. प्रयत्न करणार आहे मी रोज जायचा. गावात होती त्यावेळी रोज 10ला म्हणजे दुकान उघडायचे आणि 1-1:30ला बंद करून परत 3 वाजता आणि उघडायचे. आणि ते संध्याकाळी 8-8-9पर्यंत चालू असायचे. इकडं आलेच माझं सगळं रुटीन बिघडले आहे. दुकानचं रुटीनच बसना झालेलं. खरं दुकान हे उघडलं पाहिजे. चला आवडते जाते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे शक्य झालं तर अपचवाडीचं जे दर्शन आहे ते घडवून आणेल. नाहीतर मग उद्या दुसरी व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. आणि व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते कमेंटवर नक्की कळवत जावा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.